ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी. प्रकरण 21. कपटी खलनायक. शूर्पणखेचे शब्द ऐकून रावणाचा कामुक मोह उफाळून वर आला आणि तो घातक मूर्खपणाचा गुलाम बनला. राम लक्ष्मणाविषयीची द्वेषभावना त्याने बाजूला सारली आणि त्यांच्यापासून सीतेला घेऊन येण्याची योजना आखायला सुरुवात केली. तो विचारात गढून गेला. चिंता आणि अस्वस्थतेने त्याला ग्रासलं. त्याला तहान भुकेचं भान राहिलं नाही. अशा घातकी मोहाने त्याला पछाडलं. शूर्पणखा त्या 2 भावांचं रामलक्ष्मणाचं वर्णन करत होती तेव्हा दरबारात एक व्यक्ती बिभीषण अशी होती की जिने जीवाचं कान करून ते वर्णन ऐकलं. त्याच्या अंतःकरणात आनंद लहरी उठल्या आणि डोळे पाण्याने भरून आले. त्याने त्या दिव्य सुंदर मूर्तींना हृदय मंदिरात स्थापन केलं आणि त्यांना सामोरं जाऊन त्यांच्या पायावर लोटांगण घेण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. ते माझा स्वीकार करतील का? माझा उद्धार होईल का? त्यांचे आशीर्वाद मिळवण्याची माझी पात्रता आहे का? हे प्रश्न त्याच्या मनात उठू लागले. त्याने स्वतःलाच बजावलं, ते नक्कीच दैवी आहेत. दुष्ट राक्षसांच्या वंशाचा नाश करण्यासाठीच ते पृथ्वी तलावर अवतरले आहेत. त्याने आपलं मन आणि विचार त्यांच्या चरणी अर्पण केलं आणि त्याच क्षणापासनं तो त्यांच्या तेजाचं सतत ध्यान करू लागला. रावण खरं तर मोठा भक्त होता, पण पूर्वजन्मात तो योगिक पातळीवरून घसरला होता म्हणून राक्षस होऊन भटकत होता. त्याच्या अंतःकरणात खोलवर त्याला नारायण नामक परब्रह्माची जाणीव होती. राम प्रत्यक्ष भगवान नारायण आहे हे त्याला माहीत नव्हतं असं नाही. हा मानवधारी नारायण देवांना आनंद देण्यासाठी आणि पृथ्वी तलावरून दुष्टतेचा नायनाट करण्यासाठी आला आहे हे त्याला माहीत होतं. तथापि नारायणापर्यंत पोहोचण्याचा दुसरा मार्ग नसल्यामुळे त्याला लहरी दुष्टता आणि हिंस्त्र द्वेष वाढवून त्याला मारण्यासाठी रामाला आमंत्रण देण्याचा मार्ग स्वीकारावा लागला. अर्थातच या प्रकारची भक्ती मूर्खपणाची आणि निंद्य म्हटली जाईल, पण त्या आत्मत्यागाच्या आणि नारायणाच्या चरणीच्या शरणागतीच्या कृत्याने जन्ममरणाच्या सागरातून तरून जाणं हेच त्याचं आंतरिक ध्येय होतं. मध्यंतरीच्या काळात त्याचं शरीर आणि मन राक्षसी वृत्तीतून जन्मलं असल्याने आणि राक्षसी वृत्तीमुळे पोसलं गेलं असल्याने त्याने रामाच्या देवत्वात विलीन होण्यासाठी आसुसलेल्या स्वतःतील देवत्वाकडे दुर्लक्ष केलं होतं. त्याने राक्षसी वृत्तीवर भरोसा ठेवला होता आणि स्वतःतील अमंगल शक्तीला जागृत केलं होतं. त्याच्यातील दैवी आणि राक्षसी गुण आलटून पालटून क्षणाक्षणाला उठत आणि लय पावत. म्हणून त्याने सरते शेवटी स्वतःचीच समजूत घातली की ते दोघे भाऊ फक्त राजपुत्र आहेत आणि दुसरं कोणीही नाहीत. त्याने स्वतःशीच निश्चय केला की तो दोघांनाही मारेल आणि ज्या स्त्रीसाठी तो एवढा मोहित झाला होता तिला घेऊन येईल. मात्र आपल्या बहिणीची समजूत काढताना तो म्हणाला की ज्यांनी तिला अशा तऱ्हेने इजा केली आहे त्याचा बदला तो जरूर घेईल. राजसभा तहकूब झाल्याची घोषणा त्याने केली आणि आपल्या सेवकांना आज्ञा केली की ताबडतोब त्याचा राजरथ तयार करून आणावा. तो रथातील आसनावर विराजमान झाला. बरोबर कुणालाही न घेता तो मारीचाच्या समुद्र किनाऱ्यावरील निवासस्थानी आला. त्याच्या शेजारी बसून त्याने सर्व घडलेल्या घटनांचा वृत्तांत सविस्तरपणे कथन केला. त्याने मारीचाला आज्ञा दिली की त्याची योजना राबविण्याच्या कामी त्याने आपली भूमिका पार पाडावी. पण मारीचाने त्याला सांगितलं की रामलक्ष्मणाच्या पराक्रमाचा तडाखा त्याला आधीच एकदा मिळाला आहे. त्याने रावणाला सांगितलं की ते कोणी सामान्य राजपुत्र नाहीत. त्याने रावणाला अशा अविचारी धाडसाविरुद्ध सल्ला दिला. त्याला या अविचारी कल्पनेपासून मन वळवण्याचा त्याने पुष्कळ काळ प्रेमाचा प्रयत्न केला. पण मोहाने रावणाला कर्तव्य नैतिक नियमांचा विसर पडला होता. त्याने मारीचाला धमकी दिली की जर तो त्याच्या योजनेत मदत करायला तयार झाला नाही तर शिक्षेला पात्र ठरेल. मारीचाने मग स्वतःशीच निर्णय घेतला की रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मरणं कितीतरी चांगलं. त्याने रावणाच्या म्हणण्याला होकार दिला आणि या कटातील आपली भूमिका वठवायला तो तयार झाला. रावण मारीचाला बरोबर घेऊन दंडकारण्याच्या दिशेने पुढे निघाला. वाटेत त्याने आपली योजना मारीचाला नीट समजावली.
त्याने मारीचाला सांगितलं की त्याने आसुरी शक्तीने एका सुंदर सोनेरी हरणाचं रूप घ्यावं. त्या मोहक रूपात त्याने राम लक्ष्मण सीता ज्या आश्रमात राहत होते त्या आश्रमापुढे बागडावं अशी रावणाची इच्छा होती. रावणाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी मारीचाला होकार द्यावाच लागला. रावणाने त्याला सांगितलं, राम तुला पकडण्याचा प्रयत्न करेल, तुझा पाठलाग करेल. तू त्याला झुलवत दूरवर घेऊन जायचं आणि मग तिथून रामाच्या आवाजाप्रमाणे आवाज काढून करुणाजनक टाहो फोडून ओरडायचं, हा सीते, हा लक्ष्मणा. मग आश्रमापासनं काही अंतरावर रथ ठेवून ते आश्रमाच्या दिशेने चालत निघाले. रावण असं जाळं विणत असता इकडे पंचवटी आश्रमात एकाएकी राम आणि सीतेला वाटलं की त्यांच्या कार्याची पूर्तता करण्याचा क्षण आला आहे. रामाने लक्ष्मणाला कंदमुळं आणि फळं आणण्यासाठी पाठवलं आणि योग्य समय जवळ आल्याचं पाहून त्याने सीतेला सांगितलं, सखये, तुला सर्व माहीतच आहे. आपणा दोघांनाही आपण कशासाठी पृथ्वीतलावर आलो आहोत आणि आपलं कार्य काय आहे याची जाणीव आहेच. ते कार्य आता आपल्याला साथ घालीत आहे. आता मनापासून आपण त्यात भाग घेतला पाहिजे. तुझा स्वभाव आणि चारित्र्य उदार आणि अपरिमित पवित्र आहे. आपणा दोघांची शरीरं आपल्याला अग्नितत्वाकडून प्राप्त झाली आहेत. अग्निदेवाने स्वतःच यज्ञाग्नीतून बाहेर येऊन दिलेल्या प्रसादामुळे माझं शरीर बनलं आहे. तू सुद्धा यज्ञाचं अग्निकुंड बनवण्यासाठी पवित्र नांगराने नांगरत असलेल्या जमिनीतून बाहेर आलीस. अशा प्रकारे आपली शरीरं अग्नीतून जन्माला आली आणि अग्नीच्या उबेतच पोचली गेली. म्हणून सीते, तुझे दैवी गुण आणि तेज तू अग्नीत सुरक्षित ठेव आणि यापुढे सामान्य मानवाप्रमाणेच वाग. मीही सामान्य माणसासारखाच वावरेन आणि वागेन आणि दुःख, तुझ्याविषयी चिंता, विरहव्यथा आणि एकाकीपणाचं दुःख या सर्वांचं प्रदर्शन करेन. हे जग फक्त आपल्या याच वागणुकीला ध्यानात ठेवतील आणि आपल्याला मानवी समजतील. ते याला भौतिक वागणूक आणि नैसर्गिक प्रतिसाद असं म्हणून स्वीकारतील. लक्षात ठेव, आपले क्षुल्लकातील क्षुल्लक कृत्य या जगातील सांसारिक माणसांसाठी आदर्शभूत ठरले पाहिजेत. पती पत्नी संबंधातील आदर्श नमुना आपण सादर केला पाहिजे. आपली कृत्य सत्य आणि धर्माच्या तत्वांशी एकरूप अशीच असली पाहिजेत. शास्त्र आणि आध्यात्मिक ग्रंथांतून जी मार्गदर्शक तत्त्वं नमूद केली आहेत त्याच्याशी जुळतील अशीच आपली कार्य असली पाहिजेत. आपण आपल्या जीवनाला असंच नमुनेदार घडवलं पाहिजे. म्हणजे सामान्य माणसाला ग्रंथातून सांगितलेल्या आदर्शांचा मागोवा घ्यायला आणि वागायला प्रेरणा आणि स्फूर्ती लाभावी. आपल्याला शेवटपर्यंत रावण आणि राक्षसांचा नाश करण्याच्या नाटकात आपली भूमिका रंगवली पाहिजे. म्हणून तुझं दैवी तेज अग्निदेवाच्या सुपूर्त करून मायेने ग्रासलेल्या सामान्य स्त्रीप्रमाणे वाग. कारण कोणत्याही कारणाशिवाय कार्य दिसत नसतं. रावण आणि राक्षस वंशाचा नाश घडवण्याच्या कार्याची पूर्तता आपण केलीच पाहिजे. म्हणून त्या कार्याचं योग्य समर्थन करण्यासाठी आपण कौशल्याने कारणही घडवून आणलं पाहिजे. रावणाच्या व्यक्तिमत्वातील मूलभूत दोष हा आहे की त्याला कामुक मोह अतिशय आहे. तो दोष आपण जगापुढे उघड केलाच पाहिजे. आपण परिस्थिती अशी घडवून आणली पाहिजे की असं भासेल की कामनेच्या भरात त्याने तुझं अपहरण केलं. जगाने जाणलंच पाहिजे की त्याची ईशभक्ती आणि अर्पण भावना परमोच्च कोटीतली नव्हती. कारण इंद्रिय भोग लालसा आणि अनैतिक उत्कंठेने मलिन झालेली शरणागती काय कामाची. जी कृत्य आणि वागणूक जाणीवेच्या शुद्धतेतून निर्माण झालेली नसतील ती मलिनच. जी भक्ती मोहाने दूषित झालेली असेल ती घाणीप्रमाणे गलिच्छ. मानवजातीच्या भल्यासाठी या सत्यावर यापुढे जोर द्यायचा. कोणतीही आध्यात्मिक साधना व तप, धार्मिक विधी किंवा क्रियाकर्म जर अमानवी शक्ती मिळवण्यासाठी केलं तर ते क्षुद्र आणि नाशकारक आहे अशी घोषणा करणं मानवजातीच्या कल्याणासाठी आवश्यक झालं आहे. रावणाचं उदाहरण देऊन आपण मानवजातीला अधिसूचित केलं पाहिजे की जर एखाद्याने आपल्या राक्षसी वृत्तींचा आणि विकारांचा त्याग न करता दैवी क्रियाकर्म आणि वागणूक केली तरीही त्या सर्वांचा एकच एक परिणाम दिसेल, तो म्हणजे ती कर्म अपवित्र आणि वांस ठरतील. आणि सीते, या सर्वापेक्षाही जास्त महत्त्वाचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की रावणाला शाप मिळाला आहे आणि त्या शापातून मुक्त होण्याच्या साधनाचीही हमी त्याला दिली गेली आहे.
आपण हे पाहिलं पाहिजे की साधनांची परिपूर्ती होईल. त्याच्या शेवटाला सुरुवात झाली आहे. आज किंवा उद्या आपल्याला एकमेकांपासून दूर जावं लागेल. अर्थातच आपण वेगळे करता येण्यासारखे नाहीतच. कशामुळेही आपण विभक्त होऊ शकत नाही. तथापि परिणामकारक भासवण्यासाठी आपण विभक्त झाल्याचं नाटक करायलाच हवं. जा आता आणि तुझं दिव्यरूप अग्नीच्या हवाली कर. लक्ष्मण कंदमुळं आणि फळं घेऊन येण्याची वेळ आली आहे आणि रावणही त्याच्या उलट्या बुद्धीने योजना कार्यान्वित करायला तयारच बसला आहे. तुला आणखी एक महत्त्वाचं सांगायचं आहे. राक्षसांच्या विनाशकार्यात तू तुझी भूमिका वठवायची आहेस. तू रावणाच्या बंदिवासात आहेस असं वरवर भासत असलं तरीही तुझ्या शक्ती अग्नीत अंतर्भूत असल्याने ज्या अग्नीत तुझं स्वत्व आजपासून सुप्तावस्थेत असेल त्या अग्नीच्या ज्वाळांनी तू लंका बेचिराख करायचीस. अग्नीमुळे लंकेची राख होणार नाही तर तूच अग्नी बनून तिची राख रांगोळी करायचीस आणि रामाच्याच हातून रावणाचा वध होणार हाच दैवी संकेत आहे. या सत्याची घोषणा झालीच पाहिजे. हे रहस्य लक्ष्मणालाही कळू देता कामा नये. तो आपल्या या कार्यातील हत्यार आहे. हे कार्य सिद्ध झाल्यावर अयोध्येत प्रवेश करण्याची वेळ येईल तेव्हा मी तुला अग्नीपासून परत मागून घेईन. ते कृत्यही मी जगापुढे एक धडा म्हणून ठेवेन. आता आपलं नाटक सुरू होत आहे. राम म्हणाला. राम आणि सीता दोघांनीही त्यांची योजना तयार केली आणि ते रावणाची योजना उलगडण्याची वाट पाहू लागले. त्या क्षणापासून राम सीतेची प्रत्येक कृती, विरहव्यथा, चिंता, वेदनापूर्ण उसासे, दुःखातिशयाने विव्हळणं, सगळं काही नाटकात ठरवल्याप्रमाणे केलेले हावभाव आणि प्रतिसाद होते. ते बिलकुल खरं नव्हतं. कारण राम सीता अलग होणं कधीतरी शक्य आहे का? त्यांच्या अशा वागणुकीने मानवजातीला काही महत्त्वाचे धडे शिकवण्याचं त्यांनी ठरवलं होतं. या क्षणाला हातात फळं आणि इतर खाद्यपदार्थ घेऊन लक्ष्मणाने प्रवेश केला. त्यांनी फलाहार घेतला आणि नदीचं थंड स्वच्छ पाणी प्याले. नंतर ते आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत आणि वनवासातील शांतीभंग करणाऱ्या राक्षसांच्या अत्याचाराच्या आठवणी करत बसले. वनवासी जीवनातील गोडवा आणि पावित्र्य याविषयी ते उत्साहाने बोलत होते. त्यांच्यापासून जवळच रावण आणि मारीच आश्रमात प्रवेश करण्याच्या त्यांच्या कुटिल योजनेवर खलबतं करत होते. रावणाच्या बुद्धिभ्रंशाची आणि कामुकतेची मारीचाला चीड आली होती, पण त्याची साथ नाकारण्याचं धैर्य त्याच्यापाशी नव्हतं. अशा दुष्टाच्या हातून मरावं असं त्याला वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी रावणाने दिलेली भूमिका वठवायला आणि तो म्हणेल तसं वागायला होकार दिला. ज्या रूपामुळे राम आणि सीता नक्कीच आकर्षित होतील असं मोहक सुवर्णमृगाचं रूप मारीचाने घेतलं. तो स्वतःशीच म्हणाला, आहाहा, आज किती पवित्र दिवस उगवला आहे. काही क्षणातच पृथ्वी तलावरील सर्वात सुंदर अशा तिघांना मी पाहणार आहे. माझ्यावर सीतेची दृष्टी पडेल आणि मग राम हातात धनुष्यबाण घेऊन माझा पाठलाग करेल. आहा, मी किती भाग्यवान. ज्याने रामाच्या पावलावर पाऊल टाकून चालावं असा मी सामान्य सेवक. आता माझे स्वामी माझ्या मागून येतील. अर्थात मी अत्यंत निंदनीय कृत्य करीत आहे, पण माझ्यावर जबरदस्ती केली गेली आहे. मी काही माझ्या इच्छेने असं वागत नाही. माझ्यावर बळजबरी झाली आहे आणि म्हणून मी पापमुक्त आहे. मी कोणतीही घृणास्पद कृत्य केलेली असोत, जेव्हा रामाच्या धनुष्यातून रामाच्या हातून सुटलेला बाण माझ्या जिव्हारी लागेल त्यावेळेला माझं हे बेगडे रूप नाहीसं होईल आणि तोच माझा सुखद शेवट असेल. सर्व लोक अशी महत्त्वाकांक्षा बाळगू शकतील का? सर्वांना असा शेवट मिळवता येईल का? आणि आणखी एक सौभाग्य माझ्या वाट्याला आलं आहे. जेव्हा मी शेवटचा श्वास घेईन तेव्हा माझी दृष्टी रामावर खिळलेली असेल. ते दैवी सौंदर्य माझ्या समोर असेल. ते गोड नाव माझ्या जिव्हेवर असेल. आहाहा, माझं जीवन किती सार्थकी लागलं. माझ्याहून कोण अधिक भाग्यवान. आश्रमाच्या दिशेने पुढे सरकत असताना मारीच या सुखद विचारात होता. सर्वज्ञ राम आणि सर्वज्ञ सीता त्याच्या आगमनाचीच वाट पाहत होते. काकू करत आणि घाबरतच त्या हरणाने आश्रमाच्या परिसरात प्रवेश केला. हरिणाने काही क्षण राम सीतेकडे पाहिलं. मग त्याने काही उड्या मारल्या आणि झुडपाच्या मागे लपला. क्षणार्धात तो परत बाहेर आला. सीता, राम व लक्ष्मणाने ते दुर्मिळ हरिण पाहिलं आणि त्याच्या रूपाचं कौतुक केलं. सोनेरी कातडी पाहून त्यांची खात्रीच झाली की ही दुर्मिळ जात आहे.
त्यांनी त्याची खास वैशिष्ट्ये लक्षात घेतली आणि ते त्याच्या सौंदर्याकडे आकर्षित झाले. सीता म्हणाली, जर हे हरीण माझ्याजवळ असेल तर त्याच्या संगतीत मी आनंदाने वेळ घालवू शकेन. तुमच्या कामात तुम्ही गुंतला असाल तेव्हा या दुर्मिळ प्राण्याबरोबर मी खेळू शकेन. कृपा करून ते तेजस्वी छोटं हरीण माझ्यासाठी पकडा ना. माझी एवढी छोटीशी इच्छाही तुम्ही पूर्ण करणार नाही का? त्याच्याबरोबर खेळण्यात, त्यावर माया करण्यात, त्याला खेळताना पाहण्यात मी माझा वेळ घालवेन. त्याला पकडाल ना? अशा प्रकारे सीतेने त्या गूढ हरणाबद्दल अति आवड व्यक्त केली. ते पाहून आपल्या जागेवरनं उठत लक्ष्मण म्हणाला, माते, मी तुझ्यासाठी ते घेऊन येतो. रामाने त्याला थांबवलं, कारण त्याला माहीत होतं की ते हरीण केवळ त्याच्याच हाती सापडणारं होतं. लक्ष्मणाला नाटकाच्या या नांदीची काहीच कल्पना नव्हती. राम म्हणाला, लक्ष्मणा, याला काहीही इजा अथवा दुखापत न होऊ देता पकडलं पाहिजे, म्हणून मलाच त्याचा पाठलाग करून पकडायला हवं. सीतेची ही इच्छा मीच पूर्ण करायला हवी. रामाने असं म्हटल्यावर लक्ष्मण गप्प होऊन बसला. शिवाय नाटकाचा यापुढील प्रसंग राम आणि सीता दोघांनाही माहीत असल्याने रामाने ते स्वतःपाशीच ठेवलं आणि तो म्हणाला, लक्ष्मणा, हे अरण्य राक्षसांचं वसतिस्थान आहे. 2च दिवसापूर्वी त्याचे पुढारी खरं आणि दूषण आपल्यावर चाल करून आले होते, ते लक्षात ठेव. त्यांचे साथीदार नातेवाईकही कोणीतरी सैन्य घेऊन आपल्यावर चालून येतील, म्हणून धनुष्याला बाण लावून 4ही दिशांवर सावधपणे लक्ष ठेवणं अत्यंत जरूर आहे. सीतेचे सर्वाधिक काळजीपूर्वक संरक्षण कर. कोणत्याही परिस्थितीत सीतेला एकटी सोडू नकोस. हे हरीण माझ्या हातून निसटून कदाचित दूर पळेल, त्याला जिवंत पकडणं जरूर आहे. हे काम उरकायला मला कदाचित काही काळ लागेल. परिस्थितीनुसार तुझी बुद्धी लढवून आणि शारीरिक बळाचा उपयोग करून मी दूर असेपर्यंत सीतेवर कोणतंही संकट कोसळलं तर तिचं रक्षण कर. राम हरिणाचा पाठलाग करत नजरेआड झाला. हरिण पुढे पाहून पळत नव्हतं, पण रामाकडे वळून बघत बघत वेगाने पुढे पळत होतं. त्याचं हे वागणं पाहून रामाला आनंद झाला. रामाला माहीत होतं की रामतत्व आणि रामशक्तीची पूर्ण जाणीव असलेला त्याचा महान भक्त मारीच होता. म्हणून रामानेही आपले डोळे त्याच्यावर रोखले आणि मोठ्या कौतुकाने त्याचा पाठलाग केला. एका क्षणात हरिण हातात आलं असं वाटत असतानाच ते उडी मारून सटकायचं आणि रामाला आकर्षित करण्यासाठी थोड्या अंतरावरच उभं राहायचं. हा झुलवाझुलवीचा पाठलाग जणू रामाला आवडत होता. पण अशा रीतीने काही काळ गेल्यावर रामाने धनुष्यावर बाण लावला आणि हरणाचा वेध घेऊन सरळ लक्ष साधलं. तो मरणांतिक बाण लागल्यावर मारीच ओरडला, हा सीते, हा लक्ष्मणा, आणि जमिनीवर कोसळला. सीता आणि लक्ष्मणाच्या कानावर ही आरोळी पडली. तो आवाज अजून लक्ष्मणाच्या कानापर्यंत पोचलाही नसेल एवढ्यात सीता म्हणाली, लक्ष्मणा, तू ऐकलंस? तो तुझ्या भावाचाच आवाज आहे. तो तुला मदतीसाठी बोलवत आहे. जा जा, पटकन त्याच्या मदतीला जा. उशीर करू नको. हे राक्षस रूप बदलण्यात मोठे तरबेज आहेत. ते त्यांचे आकार आणि स्वभाव बदलून महाभयंकर संकटं उभी करतात. ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने लक्ष्मणाने लवकरात लवकर जावं असं तिला वाटत होतं. लक्ष्मण बुद्धिमान होता. तो योग्य अयोग्य याची पारख करून योग्य त्या निर्णयावर येण्यात तरबेज होता. तसाच तो आपल्या भावाच्या सूचनांचं प्रामाणिकपणे पालन करणारा निष्ठावान अनुयायी होता. त्या आज्ञा तो स्वतःच्या प्राणां इतक्या मौल्यवान असल्याप्रमाणे आदरणीय मानत असे. म्हणून तो म्हणाला, माते, रामावर कधीही संकट येणार नाही. कितीही चलाख आणि धूर्त असला तरी कोणताही राक्षस रामाला त्रास देऊ शकणार नाही. तू पाहिलंस की डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच त्याने याच हजारो राक्षसांचा नाश केला. पाहिलंस ना? चिंता करू नकोस. धैर्य धर आणि शांत राहा. राम लवकरच सुखरूपपणे आश्रमात परत येईल. त्याचवेळी परत एकदा दूरवरून आरोळी आली, हा सीते, हा लक्ष्मणा. त्यामुळे सीता अधिकच अस्वस्थ झाली, गोंधळली. ती म्हणाली, लक्ष्मणा, अरे असा हृदयशून्यासारखा का वागतोस? तुझा हेतू मला समजेनासा झालाय. जा, लवकर जा. तुझ्या भावावरील संकटाचं निरसन कर. त्याला मदत कर. जा. तिने अनेक प्रकारे भीती आणि चिंता व्यक्त केली आणि लक्ष्मणाला तेथून घालवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अर्थात सीतेला हे माहीतच होतं की रामावर कोणतंही संकट येणार नाही. पण पुढील घटना घडवण्यासाठी पायाभरणीच्या गोष्टी घडणं भागच होतं. त्या आरोळ्यांनी चिंतित झालेल्या गावंढळ बाईप्रमाणे तिने नाटक केलं. लक्ष्मणाने वेगवेगळ्या प्रकारे धीर देण्याचा प्रयत्न केला.
त्याने करुणापूर्ण आवाजात म्हटलं की तो भावाची आज्ञा मोडू शकत नाही. त्याची प्रत्येक विनंती आणि युक्तिवाद सीता खोडून काढत आहे असं पाहून सरतेशेवटी लक्ष्मण म्हणाला, माते, रामाची आज्ञापालन करणं हेच माझं जीवन आहे. माझ्याप्रमाणे त्याची आज्ञा मला किमती आहे. कोणत्याही परिस्थितीत तुला असुरक्षित ठेवू नये, सतत तुझं रक्षण करावं असं त्यानेच मला सांगितल्याचं तू ऐकलं नाहीस का? म्हणून काहीही झालं तरी इथून मी एक पाऊलही हलणार नाही. रावणाचा आणि राक्षसांचा नाश घडवून आणण्यासाठी रावणाने आश्रमात येणं भाग होतं. ही रामाचीच योजना होती आणि म्हणून सीता लक्ष्मणाला दूर पाठवू इच्छित होती. रामाचा संकल्प पूर्ण करणं तिला भागच होतं. म्हणून तिनेही स्वतःचीच बाजू उचलून धरली आणि आपले शब्द अधिक तीक्ष्ण आणि बोचरे केले की त्यामुळे लक्ष्मण तिचं म्हणणं ऐकेल. लक्ष्मणाने हाताच्या तळव्यांनी आपले कान झाकून घेतले. सीता करत असलेले आरोप आणि दूषणं त्याला सहन होईनात. त्याने विनंती केली, माते, तुझा सर्व राग मी सहन करेन. पण जेव्हा सीता अधिक कठोर झाली आणि म्हणाली की जर तो गेला नाही तर ती स्वतःच रामाच्या मदतीसाठी बाहेर पडेल, हे ऐकल्यावर लक्ष्मणापुढे दुसरा पर्याय उरला नाही. त्याला ते सहन करणं शक्य होईना. रामाचा शोध घेत त्याच्या मदतीसाठी तिने अरण्यात हिंडावं याला तो परवानगी देऊ शकत नव्हता. म्हणून जड अंतःकरणाने तो रामाच्या शोधासाठी आश्रमापासून दूर गेला. आश्रम सोडताना त्याने सीतेला विनंती केली की तिने आश्रमात जाऊन दार लावून घ्यावं आणि अजिबात बाहेर येऊ नये. त्याने तिला विनंती केली की तिने सजग राहावं आणि स्वतःची काळजी घ्यावी. तो आश्रमापासून दूर जाताना अनिच्छेने जात होता. त्याची पावलं जड झाली होती. मागे फिरून त्याने वनदेवतांना उद्देशून सीतेवर लक्ष ठेवून तिचं रक्षण करण्याची प्रार्थना केली. आश्रमाभोवती त्याने 4 रेघा मारल्या आणि त्या गूढ मांत्रिक शक्तीने भारल्या. त्याने सीतेला विनंती केली की कोणत्याही निमित्ताने किंवा प्रभावाखाली येऊन तिने या रेषा ओलांडू नयेत. लक्ष्मण सर्व सद्गुणांची खाण होता. 2 विरोधी आज्ञांच्या निष्ठांमध्ये तो सापडला होता. कोणा एकाच्याही आज्ञेचं उल्लंघन तो करू शकत नव्हता. म्हणूनच त्याला आत्यंतिक यातना होत होत्या. रामाच्या आज्ञेविरुद्ध वागण्याची त्यावर सक्ती झाली होती. सीतेला एकटी आणि असुरक्षित ठेवणं त्याला भाग पडलं होतं. भीतीने त्याचं हृदय कंपित झालं. पावलं जुमानीत नसतानाही त्याला जाणं भाग पडलं. प्रत्येक पावलागणिक तो आश्रमाकडे वळून वळून पाहत होता आणि एक एक पाऊल पुढे टाकत होता. त्याच क्षणी रावणाने स्वतःचं रूप आणि पोशाख बदलला. तो याच संधीची वाट पाहत होता. बाह्यात्कारी त्याने ऋषिरूप धारण केलं. केवळ रावण या त्याच्या नावानेही देव आणि राक्षसांना घाबरवण्याची शक्ती जरी त्याच्यात होती तरी यावेळी एखाद्या लबाड कुत्र्याप्रमाणे चोरण्याचा त्याचा हेतू होता. सगळीकडे पाहत पाहत चोरून आणि धडधडत्या हृदयाने त्याने आश्रमात प्रवेश केला. जेव्हा समोरच्या दाराने आत शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्ष्मणाने अभिमंत्रित केलेल्या गूढ रेघातून जणू अग्नीच्या ज्वाळा त्याच्या दिशेने झेपावल्या. त्याला भीती वाटली की त्याची योजना अयशस्वी होईल आणि त्याचं स्वतःचंही काही अनिष्ट होईल. म्हणून तो रेषेच्या पलीकडेच उभं राहून ओरडला, माई, भिक्षा वाढ. सीतेने हाक ऐकली. तिला माहीत होतं की तो रावण आहे. हातात कंदमुळं आणि फळं घेऊन ती कुटीच्या बाहेर येऊन उभी राहिली. पण तिच्या जवळ जाऊन त्या फळांचा स्वीकार करण्याचं धैर्य रावणाला झालं नाही. तो म्हणाला, कोणत्याही आश्रमाच्या जवळ जायचं नाही असं माझं व्रत आहे. सीतेने त्याच्या हातात भिक्षा घालावी अशी त्याची इच्छा होती. सीता म्हणाली, अतिथी, मी माझ्या धीराने आखून दिलेल्या रेषेच्या पलीकडे येऊ शकत नाही. तेव्हा आपणच येऊन या भिक्षेचा स्वीकार करावा. यावर तो ढोंगी संन्यासी म्हणाला, मी त्या रेषेच्या पलीकडे येऊ शकत नाही आणि रेषेच्या पलीकडून दिलेली भिक्षाही मी स्वीकारू शकत नाही. हे माझ्यासारख्या तपस्व्याला शोभत नाही. म्हणून तूच ये आणि मला भिक्षा घाल. मला फार भूक लागली आहे. त्याने अनेकदा उसासे टाकत हावभाव करत आपली भूमिका इतकी सुंदर वठवली की रेषा ओलांडून त्याला हातातील भिक्षा देण्याचं सीतेने ठरवलं. हे सर्व काही क्षणातच झालं. तिने रेषा ओलांडताच रावणाने तिला हाताला धरून खेचलं आणि उचलून दूर उभ्या असलेल्या रथात बसवलं. तिच्या आक्रोशाकडे लक्ष न देता त्याने भयंकर वेगाने रथ दूर नेला. सीता किंचाळत राहिली, रामा, लक्ष्मणा, धावा, मला या दुष्ट राक्षसाच्या हातून वाचवा. पंचवटी क्षेत्रातील तपस्व्यांनी आणि वनवासींनी तिचं रुदन ऐकलं पण तिला ते मदत करू शकले नाहीत.
तो वेदनापूर्ण आवाज सर्व वनात पसरताच संपूर्ण प्रदेश जो हिरवागार होता तो सुकून पिवळा तपकिरी झाला. हे रामा, स्वामी, मला वाचवा, वाचवा, या राक्षसाच्या हातून मला वाचवा. हाच विलाप अरण्यात घुमला आणि चराचर सृष्टी दुःखात बुडाली. सीता रथात रावणाची निर्भत्सना करत होती. रावणा, तू तुझ्या विनाशाचा राजमार्ग तयार करतोयस. तू तुझ्या साम्राज्याचं, प्रजेचं, तुझ्या वंशाचं नामोनिशाण मिटवण्यासाठी सज्ज होत आहेस. हे दुष्कृत्य करताना तू हसतोयस, पण असा दिवस येईल की याची किंमत तू तुझ्या डोळ्यातील अश्रूंनी चुकवशील. नीच दुष्टा, तुझ्यासारख्या तपश्चर्या केलेल्या माणसाला हे कृत्य लांछनास्पद आहे. तिने त्याला परोपरीने उपदेश केला आणि सावधानतेच्या सूचना दिल्या. तिने सोडवण्यासाठी रामलक्ष्मणाचाही धावा केला. गरुडाधिराज जटायूने त्या वेगाने जाणाऱ्या रथातील रुदनस्वर ऐकला. त्याने सीतेचा आवाज ओळखला. त्याने जाणलं की सीता रावणाच्या रथात आहे. त्याला त्याच्या वृद्धापकाळाचं वाईट वाटलं, कारण त्यामुळे नीच रावणाशी झुंज द्यायला तो असमर्थ ठरणार होता. तो दुष्ट सीतेला दूर घेऊन जात होता. त्याला वाटलं की त्याला अडथळा न करणं ही चूक आहे. एखाद्या स्त्रीला तिच्या पतीपासून स्वामी वाचून अपहरण करून घेऊन जाणाऱ्या दुष्टाच्या हातून त्या स्त्रीची सुटका करण्यासारखं महान सेवा कार्य दुसरं कोणतंही नाही हे त्याला माहीत होतं. सीतेची राक्षसाच्या तावडीतून सुटका करण्याच्या पवित्र सेवा कार्यासाठी आपली सर्व शक्ती आणि कौशल्य वापरून गरज पडेल तर प्राणत्यागही करण्याचा त्याने निश्चय केला. रथावर घिरट्या घालत जटायू ओरडून म्हणाला, सीते, घाबरू नकोस. या दुष्ट खलनायकाचा नाश करून मी तुझी सुटका करेन. मी तुला रामाच्या सन्निध नेईन. तो रथाच्या मार्गात आडवा उडू लागला आणि आपल्या पंखाने आणि तीक्ष्ण चोचीने त्याने रावणाला खूपदा मारलं आणि त्याच्या अंगातून रक्त वाहिलं. त्याने पंखाने रथालाही मारलं आणि पंख फडफडून भयानक वारा निर्माण करून रथाची गती रोखण्याचा प्रयत्न केला. असा उडत असतानाही त्याने रावणाला वेळ निघून जाण्यापूर्वी स्वतःची चूक सुधारण्यासाठी अप्रतिम सल्ला दिला. रावणा, तुझ्या कृत्याने तुझं भलं होणार नाही. सीतेला सोड आणि सुखरूप परत घराकडे जा. एरवी पतंग जसे आगीच्या भक्षस्थानी पडतात तसा तू आणि तुझा संपूर्ण वंश रामाच्या क्रोधाग्नीत जळून भस्म होईल. तुझ्या अहंकाराने तुझा सर्वनाश होईल. दुसऱ्याच्या स्त्रीचं अपहरण करणं हे नीचतम पाप आहे. फक्त पापीच दुसऱ्याच्या पत्नीची कामना करेल आणि तिला शोधत फिरेल. कोल्ह्या कुत्र्यांपेक्षाही हीन पशु असल्या हीन पातळीवर उतरतील. जो पुढं काय वाढवून ठेवलं आहे याकडे लक्ष देऊ शकत नाही अशा एखाद्या माथेफिरूप्रमाणे तू वागतोयस. विचार कर, यापेक्षा अधिक क्रूर कोणता गुन्हा आहे? अरे रे, तुझ्या मातापित्यांनी असं कोणतं पाप केलं होतं की तू त्यांचा पुत्र आहेस असं त्यांना सांगावं लागावं? तुझं डोकं फिरलं आहे, कारण तू तुझ्या शारीरिक बळावर, तुझ्या संपत्तीवर आणि तुझ्या हाताखालच्या लोकांवर भरवसा ठेवतोयस. पण लक्षात ठेव, हे सर्व आगीच्या भक्षस्थानी पडून बेचिराख होईल. ज्या शक्ती तू तपश्चर्येने मिळवल्यास त्या क्षणार्धात नाश पावतील. तुझ्या बायकांना कोणी पळवून नेलं किंवा इतर राक्षसांनी त्यांची अभिलाषा धरली तर तू गप्प आणि शांत राहशील का? खरं तर जे स्वतःच्या स्त्रियांचा आणि इतर स्त्रियांचा आदर करत असतील ते स्वतःच्या हाताने असं दुर्दैव डोक्यावर ओढवून घेणार नाहीत, असा चांगला सल्ला देत जटायू त्याच्या वेगवान रथाबरोबर काही अंतर उडत गेला. जटायूचे शब्द ऐकून सीतेला खूप सांत्वना मिळाली. असे विचार योग्य शब्दात मांडल्यामुळे सीतेला समाधान वाटलं. रावणाला रथ अडवण्यात आणि त्याला युद्धासाठी विवश करण्यात जटायूला यश मिळालं. त्याने सीतेला रथातनं उतरवलं आणि एका झाडाखाली बसवलं, पण वयाने किंमत वसूल केली. जटायूला फार काळ लढत देता आली नाही. तो लवकरच हरला, पण लढाईत रावणाचा मुकुट खाली पाडण्यात आणि त्याच्या केसाचे काही झुपके तोडण्यात तो यशस्वी झाला. त्याने रावणाचं शरीर चोचीच्या आघाताने इतक्या ठिकाणी विद्ध केलं की रावण म्हणजे रक्ताळलेला मांसाचा गोळा दिसत होता. जटायूच्या चोचीने आणि त्याच्या प्रचंड पसरलेल्या पंखांनी रावणाला खूप इजा केली आणि त्याचा अहंकार उतरवला. शेवटचा उपाय म्हणून रावणाने आपली चक्री तलवार उपसली आणि त्याच्या तीक्ष्ण धारेने जटायूचे पंख कापले आणि त्याला जमिनीवर असहाय्य पाडलं. गरुडांचे पंख जणू त्यांच्या प्राणाप्रमाणे असतात. जटायू दुःखातिशयाने रामाचं नाव घेऊन जमिनीवर पडला. मी कोणत्याही प्रकारे हातचं न राखता माझ्या स्वामी कार्यार्थ लढलो, पण माझी धडपड व्यर्थ गेली.
ही सुद्धा रामाचीच इच्छा. रामाने सर्व जगाच्या कल्याणार्थ ही योजना आखली असेल. एरवी काय कोणी सीतेला जबरदस्तीने नेऊ शकला असता? त्याच्या इच्छेविरुद्ध कोणाला काही करता आलं असतं? माझी आता त्याला फक्त एकच प्रार्थना आहे. त्याला भेटून ही वार्ता त्याला सांगेपर्यंत मी माझे प्राण टिकवले पाहिजेत. आता या आयुष्यात अधिक काही करणं राहिलं नाही. असं म्हणून त्याने डोळे मिटले आणि तो प्रार्थनेत गढून गेला. मधल्या वेळात रावणाने सीतेला परत रथात घातलं आणि घाईघाईने आणि गोंधळलेल्या अवस्थेत तो निघाला. जटायूने त्याला जाताना पाहिलं. सीता मदतीसाठी आक्रोश करत होती. आपण रावणाला रोखू शकत नाही या विचारांच्या वेदनेत जटायू बुडून गेला. अश्रू ढाळत बसण्यापलीकडे तो काही करू शकत नव्हता. त्याचं हृदय उत्कंठेने रामाची वाट पाहत होतं आणि मुखी रामनाम होतं. जेव्हा मृत्यू जवळ आलेला असतो, जेव्हा संकटं काही पावलांच्याच अंतरावर उभी असतात, तेव्हा निसर्ग सावधान करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी अनपेक्षितपणे वागत असतो. रावणाचा शेवट जवळ आल्यामुळे तो असा वागत आहे. त्याचे नातलग आणि साथीदारांचंही नामोनिशाण मिटलं जाईल हे सत्य जाणून केवळ स्वतःच्या इच्छाशक्तीवर रामाची वाट पाहत जटायू प्राण रोखून राहिला. सुवर्णमृगाचं सोंग घेतलेल्याला मारून राम घनदाट जंगलातनं पंचवटीकडे परतला. त्याने मनाशी विचार केला की त्याच्या संकल्पानुसार आश्रमातील कथानकाने आत्तापर्यंत आकार घेतला असेल. तो स्वतःशीच म्हणाला, ही माझ्या योजनेच्या विकासाची सुरुवात असली तरी ही दैवी योजना आहे असं लोकांना इतक्या लवकर समजता कामा नये. यापुढे मला सामान्य माणसाप्रमाणे वागायला हवं. तो अर्ध्या रस्त्यावर असतानाच त्याने लक्ष्मणाला येताना पाहिलं आणि त्याने ठरवलं की लक्ष्मणालाही या दुःखद वाटणाऱ्या गोष्टीमागील रहस्य समजता कामा नये. म्हणून जणू काही मनातून अस्वस्थ असल्याप्रमाणे तो म्हणाला, लक्ष्मणा, अनुजा, तू माझं ऐकलं नाहीस आणि माझी आज्ञा मोडलीस. तू सीतेला आश्रमात एकटीला सोडून आलास. तू असं का केलंस? इतका दूरवर तू तिला असहाय्य सोडून आलास. अरे रे, तू दररोज राक्षसांच्या दुष्ट कारवाया पाहतोयस. तू सीतेला एकटीला कसा सोडू शकलास? हाय हाय, आता तिला काय झालं असेल? मला भीती वाटतेय की ती संकटात असेल. अरे रे, आता आपण काय करावं? आता आपल्या भविष्यात काय लिहिलेलं असेल? रामाचा विलाप ऐकून लक्ष्मण त्याच्या पाया पडला. म्हणाला, दादा, तू मला ओळखतोस की मी तुझ्या मनातील विचार कृतीत उतरवणारा आहे. कोणत्याही परिस्थितीत तुझ्यावर ओवाळून जायला, माझे पंचप्राण तुझ्या पायी सोडायला मी तयार असतो. तुझ्या आज्ञेचा मी कधीतरी अवहेर करेन का? पण यावेळी तसं घडलं खरं. तुझी आज्ञा न जुमानण्यास जबरदस्ती करण्यात माझे नशीबच कारणीभूत आहे. मी काय करू? या खोटारड्या हरिणाचा, हा सीते, हा लक्ष्मणा असा आक्रोश आश्रमात पोचला आणि सीतामातेने तुझ्या मदतीसाठी धावत जायला मला परोपरीने विनवलं. मी म्हणालो, रामाला काहीही होणार नाही, कोणतंही संकट त्याच्यासमोर उभं राहू शकणार नाही आणि हा आक्रोश त्या खोटारड्या राक्षसांची युक्ती आहे. पुन्हा दुसऱ्यांदा तोच आक्रोश आमच्या कानी आला तेव्हा मात्र तिचा धीर सुटला. ते बोल हुबेहूब तुझ्याच आवाजाप्रमाणे होते. यावेळेला ती स्वतःचं सत्यस्वरूप विसरली. तिला आपली कौटुंबिक पार्श्वभूमीही लक्षात आली नाही आणि जे शब्द कधी उच्चारू नयेत आणि ऐकू नयेत असे शब्द ती बोलली. मला ते अधिक सहन होईना, म्हणून मी तिला सर्व प्रकारे काळजी घ्यायला बजावलं. मी जे करू शकत होतो ती सर्व उपाययोजना करून मी आश्रम सोडला. तू जी शिक्षा सुनावशील, माझ्या चुकीबद्दल जे प्रायश्चित्त घ्यायला सांगशील ते मी आनंदाने स्वीकारेन. या शब्दासरशी लक्ष्मणाने रामाच्या पायी लोळण घेतली. यावर राम म्हणाला, लक्ष्मणा, काहीही कारण असलं तरी तू तिला एकटीला सोडायला नको होतंस. मला भीती वाटतेय की आपण आश्रमात पोचू तेव्हा सीता तिथे नसेल. या अरण्यात आल्यानंतर राक्षस सीतेला पळवून नेत असताना आपण तिचं रक्षण करू शकलो नाही तर आपण आपल्या शूरपणाचा अभिमान कसा बाळगू शकतो? अपहरणाच्या संकटातून राम आपल्या पत्नीला वाचवू शकला नाही असं उद्या लोक बोलतील, ते तू सहन करू शकशील? असलं बोलणं ऐकून तू शांतचित्त राहू शकशील? हाय हाय, हा दुःखद प्रसंग मी कसा सहन करू? एखाद्या अडाणी माणसासारखा रामाने करुण विलाप केला आणि आपल्या शंका बरोबर आहेत का ते पाहण्यासाठी तो आश्रमाच्या दिशेने धावत सुटला. रामाने म्हटल्याप्रमाणे सीता आश्रमात नव्हती. तिच्या नाहीशा होण्याने असहनीय पीडेने राम रुदन करू लागला.
दुःख अनावर होऊन लक्ष्मण उभ्या उभ्याच कोसळला. त्याच्याचमुळे ही आपत्ती ओढवल्याचं जाणून त्याला जीवनाचा त्याग करावा असं वाटलं. पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की आधीच सीतेचा वियोग रामाला झाला आहे आणि त्यात त्यानेही आत्महत्या करणं म्हणजे रामाला आणखीनच चिंतेत आणि गोंधळात लोटण्यासारखं आहे. त्याला वाटलं की तो जर मरण पावला तर राम दुःखाने अरण्यातील दर्याखोऱ्यातून एकटाच दिनवाणा भटकेल. कोणी त्याला पाणी अथवा अन्न देणारं उरणार नाही. सीतेच्या जाण्याने रामाला झालेलं दुःख त्याला सहन होईना. रामाला शांत करायला, त्याचं सांत्वन करायला त्याला शब्द सुचेनात की त्याची जीभ रेटेना. त्या दिवशी काय काय झालं यावर लक्ष्मण विचार करू लागला. लवकरच तो या निर्णयाप्रत आला की हे सर्व जे घडलं ते रामाच्याच इच्छेने घडलं आहे. आपला हा भाऊ कोणी सामान्य माणूस नाही याचा पुनःप्रत्यय त्याला आला. त्याला माहीत झालं की जे झालं ते मानवजातीची प्रगती आणि भरभराट करण्याच्या उद्देशाने केलेल्या नाटकाचा एक भाग होता. कारण जो आनंदाने सर्वांच्या डोळ्यातील अश्रू पुसेल, जो सर्व जगाचा पालनहार आहे, ज्याने आजवर कधीही दुःख व्यक्त केलं नाही, तो आता पत्नीच्या विरहाला एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे विलाप करत आहे आणि अश्रू ढाळत आहे. हे सर्व घडताना पाहून ही सर्व रामानेच दिग्दर्शित केलेल्या नाटकाची सुरुवात आहे असा तर्क करणं लक्ष्मणाला सहज शक्य झालं. सीता अनुपमेय सद्गुणांची खाण आहे हे लक्ष्मणाला माहीत होतं. अशा अत्यंत पवित्र शुद्ध स्त्रीवर संकट येणं याला कोणतंही स्पष्टीकरण देता येण्यासारखं नव्हतं. हा फक्त दैवी योजनेचाच भाग किंवा रामाने दिग्दर्शित केलेल्या नाटकातील प्रसंग असणं शक्य होतं. कोणीही कुठेही रामाच्या आज्ञेशिवाय एवढंसंही काम कार्यान्वित करायला असमर्थ आहे. तथापि न्याय, प्रामाणिकपणा, अनासक्ती, भक्ती, सद्गुण, सत्यता, नैतिकता आणि नम्रतेच्या मार्गावर स्वतःच्या उदाहरणाने मानवांना मार्गदर्शन करण्याच्या संकल्पाने राम मानवी रूपात अवतरला होता. लक्ष्मणाने जाणलं की जे नाटक राम आणि सीता करत आहेत त्याचा हा अर्थ आहे. त्याने जाणलं की या नाटकात त्याला जी भूमिका मिळाली आहे ती जितकी चांगली वठवता येऊ शकेल तितकी चांगली वठवणं हेच त्याचं कर्तव्य आहे. या विचारांचं सामर्थ्य मिळाल्यावर लक्ष्मण रामाला सामोरा गेला आणि त्याच्या पाया पडला. म्हणाला, दादा, मला माहिती आहे या संपूर्ण वैश्विक नाटकाचा तू सूत्रधार आहेस. अशी कोणतीही गोष्ट नाही जी तू करू शकत नाहीस आणि तुला माहिती नाही अशीही कोणती गोष्ट नाही. जे काही घडतं ते तुझ्या इच्छेनुसारच घडतं. या घटना तुला माहीत नसताना घडणारच नाहीत. याविषयीचा नकार मी स्वीकारणार नाही. हा माझा विश्वास आहे, दृढ विश्वास आहे. या घटना पाहता माझा विश्वास दृढ झाला आहे की राक्षसांचा नाश करून जागतिक शांती प्रस्थापित करण्यासाठी तू रूपरेखा आखत आहेस. माझं मन कुजबुजून मला हे सांगत आहे आणि या विश्वासावर ठाम राहायला बजावत आहे. या नाटकामागील हेच सत्य असणार. कृपा करून मला सत्य काय आहे ते सांग आणि माझ्या मनाला शांती दे. मंदस्मित करून राम म्हणाला, लक्ष्मणा, तू माझ्या शरीराचा भाग आहेस. तुझ्यापासून मी काय लपवून ठेवू? तू सत्याचा वेध घेतला आहेस. मी धर्माचा उद्धार आणि पोषण करण्यासाठी अवतार घेतला आहे. त्यासाठी मला धार्मिकता आणि अधार्मिकता लोकांसमोर मांडण्यासाठी कित्येक प्रसंगातून भूमिका करायची आहे. रडणाऱ्या बाळाला शांत करण्यासाठी आणि आनंदित करण्यासाठी बोबडं बोलून, त्याच्याशी खेळून, खेळणी आणि खुळखुळे देऊन, गाणं गाऊन, झोके देऊन शांत केलं पाहिजे. बाळाला हवं तेवढं दूध पाजण्यासाठी आईला वेळोवेळी नवीन नवीन युक्त्या लढवाव्या लागतात. हेतू काय? तर दूध पाजवणं. पण गाणी आणि झोके, खेळणी किंवा लढीवाळ बडबड, गुदगुल्या आणि इतर युक्त्या ही किती उपयुक्त साधनं आहेत. या साधनांनी बाळाचं रडं थांबतं आणि त्याची भूकही भागते. त्या साधनांचा उपयोगही तोच आहे. बाळाचं रडं कसं थांबलं आणि त्याची भूक कशी भागली हे शोधून काढण्यासाठी त्या सर्वांची बेरीज तुला करावी लागेल. त्याचप्रमाणे प्रिय अनुजा, मी सुद्धा या विश्वाची जननी आहे. धर्माची स्थापना आणि अधर्माचं उच्चाटन करण्यासाठी मलाही वेगवेगळ्या प्रकारे नाटक करावं लागतं. या घटनांनी दोन गोष्टी साध्य होतील. एक, दुःखाचं उच्चाटन आणि आनंदाची प्राप्ती. ते काही अर्थहीन श्रम नाहीत. सामान्य लोक त्यांच्या पुढील आदर्शानुसार आचरण करतात. म्हणून स्वामी आणि नेता
या नात्याने आचरणातील जे आदर्श मी त्यांच्यापुढे ठेवू इच्छितो ते मी स्वतःच आचरले पाहिजेत. मी जे आदर्श समजतो ते मीच आचरणात आणले नाहीत तर मी राजा, स्वामी किंवा नेता म्हणवून घेऊ शकणार नाही. जेव्हा नेतृत्वच स्वतःच्या दर्जाला अशोभनीय असूनही अधिकारपदावर राहील तेव्हा धर्माची घसरण सुरू होते आणि अधार्मिकता थैमान घालते. म्हणून बंधो, लक्षात ठेव, जे नेते आणि वरिष्ठ अधिकारपदावर असतील त्यांनी हे पाहणं कर्तव्य आहे की ते जो सल्ला देतात त्याचं प्रथम आचरणही करतात. ते जो आदर्श शिकवतात तो आदर्श प्राप्त करण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्नही त्यांनी केला पाहिजे. लोकांची कृतज्ञता आणि देवाची कृपा मिळवण्याचा हाच एक मार्ग त्यांच्यासाठी आहे. सीतेला तिच्या भूमिकेची पूर्ण जाणीव आहे. माझं आणि सीतेचं शरीर विरह व्यथा आणि मिलनातील आनंदाचं जे प्रदर्शन करत आहोत ते फक्त शारीरिक पातळीवरच आहे. आनंद आणि दुःख, रडणं, कुढणं हे सर्व खोटं आणि भ्रामक आहे. मी अवतार धारण केल्यामुळे इतर मर्यादाही लक्षात घेऊन हे सर्व गरजेनुसार आणि करायलाच हवं म्हणून करत आहे. मी तुला विश्वासात घेऊन माझं सत्यस्वरूप सांगत आहे. लक्षात ठेव, तुलाही काळ, वेळ, कार्यकारण, स्थळ, परिस्थिती यानुसार जशी कथा उलगडत जाईल तसं वागायला हवं. हे दैवी रहस्य इतरांच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. म्हणून तू सुद्धा याविषयी वाच्यता न करता नियमाप्रमाणे खेळी कर. आपण ज्या कार्यार्थ आलोय त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे रहस्य उघड केल्यानंतर दोघंही लगेच सीतेच्या शोधार्थ निघाले. या शोधकार्याच्या कामात दोघांनीही अत्यंत प्रामाणिकपणे कौतुकास्पद आणि खरी वाटेल अशी भूमिका वठवली. दोन भावांनीच नाही तर सीतेनेही तिला बंदिवासात जिथे ठेवलं होतं तिथे राक्षसींच्या पहाऱ्यात त्या अत्यंत क्रूर रीतीने भीती दाखवत असताही पराकोटीच्या औदर्याचे दर्शन घडवलं आणि आपली भूमिका अतिशय प्रामाणिकपणे वठवली. ती डगमगली नाही की शरण गेली नाही. आपलं पावित्र्य राखण्याच्या आपल्या निश्चयाला ती चिकटून राहिली. तिने आपलं पातिव्रत्य अबाधित राखलं. दोन्ही बाजूच्या व्यक्तींनी जे नाटक रंगवलं ते प्रत्येक गृहस्थासाठी आणि व्यक्तीसाठी धार्मिक वागणुकीचा सर्वोच्च आदर्श दर्शवतं. प्रत्येक मातापित्याचे, पती पत्नी, भाऊ आणि मित्र यांच्याकडून कोणतं उत्कृष्ट वागणं अपेक्षित आहे आणि प्रत्येकाने वचनांचं पालन करणं आणि सद्गुणांची जोपासना करणं कसं आवश्यक आहे ते हे नाटक दाखवतं. आणखी विस्ताराची गरजच काय. प्रत्येक नातेसंबंधातील आदर्श आणि मानवी जीवनाच्या सर्वोच्च ध्येयाचा आदर्श रामायणाने मांडला आहे. नीतिमत्तेवरील विवेचन आणि त्याचं व्यावहारिक प्रदर्शन एवढ्या विविध प्रकाराने आणि विपुल प्रमाणात इतरत्र कुठेही सापडणार नाही. प्रत्येक पानापानावर सर्व काळी आणि प्रत्येक परिस्थितीत योग्य वागणुकीचं मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणजे रामायण. मानवी जीवनाचं सार्थक कसं करावं, राज्यकारभार कसा करावा, लोकांच्या प्रतिक्रियांवर कसं नियमन करावं, प्रजेच्या इच्छा कशा पुऱ्या कराव्या आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कसे कायदे करावे हे रामायण ग्रंथ शिकवतो. फक्त जर रामायणाचाच खोलवर अभ्यास केला आणि आचरणात आणलं तर सर्व क्षेत्रात मानवाला शांती आणि समृद्धी प्राप्त होईल. का, केव्हा आणि कुठे सीता गेली हे शोधून काढण्यासाठी राम लक्ष्मणाने शस्त्रास्त्र बरोबर घेऊन आश्रम सोडला. त्यांनी त्या भागातील प्रत्येक तळं आणि प्रत्येक टेकड्या पाहिल्या. त्यांना कुठेही काही चिन्ह दिसलं नाही. अशा रीतीने पुढे जात असताना त्यांना झाडाच्या फांद्या मोडून रस्त्यावर पडलेल्या दिसल्या. मोडके बाण आणि रक्ताचे डाग अशा काही लढाई झाल्याच्या खुणाही दिसल्या. रामाने लक्ष्मणाचं याकडे लक्ष वेधलं. तो म्हणाला, या ठिकाणी लढाई झाल्यासारखं दिसतंय. त्यांनी कोणी कोणाला लढाईत गुंतवलं हे शोधून काढण्यासाठी चोहीकडे पाहिलं. त्यांना एक खरोखरीच राजघराण्याला शोभेल असा गरुड श्वास घेण्यासाठी धडपडणारा पण तरीही डोळे मिटून त्याचे पूजनीय रामनाम घेत जमिनीवर पडलेला दिसला. दोघं भाऊ सरळ त्याच्याकडे गेले आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी त्याचं शरीर आणि डोकं थोपटलं. जेव्हा रामाच्या हाताचा संजीवक आणि हळूवार स्पर्श त्याला झाला तेव्हा त्याच्यात थोडी शक्ती आली. त्याने डोळे उघडून सभोवार पाहिलं आणि त्याने सर्व जगाला मोहवणाऱ्या रामाची सुंदर छबी पाहिली. एकाएकी त्याला आनंद आणि दुःखाचं भरतं आलं. तो असहाय्य पक्षी आपलं शरीर हलवू शकत नव्हता की कुशीवर वळू शकत नव्हता.
त्याने सरपटत सरपटत पुढे जाऊन रामाच्या पायावर डोकं ठेवलं. रामाने त्याचं डोकं मांडीवर घेतलं आणि त्याला हळूवारपणे थोपटलं आणि सावध केलं. खोल गेलेल्या आवाजात जटायू म्हणाला, स्वामी, न्याय आणि धर्माची पर्वा न करता, कित्येक वर्षांच्या तपश्चर्येने मिळवलेल्या शक्तींची पर्वा न करता तो दुष्ट रावण सीता मातेला रथात घालून चोरटा कुत्रा किंवा धूर्त कोल्हा जावा तसा या जंगलातून जात असताना जगज्जननी जनकसुता सगळ्या अरण्याला उदास करत रामा रामा असा टाहो फोडत होती. मी तो विलाप ऐकला, पण मला कोण विलाप करतंय हे माहीत नव्हतं. मी जवळ जाऊन पाहिलं तर माता सीताच संकटात आहे असं मला दिसलं. मला आश्चर्यही वाटलं आणि दुःखही झालं. मी शांत बसू शकलो नाही. मी जरी वृद्ध आणि दुर्बल होतो तरी तुमचं नाव घेऊन मी त्या नामस्मरणातनं शक्ती आणि धैर्य मिळवून त्याच्याशी युद्ध केलं. मी चोचीने इतक्या जोराने टोचलं की त्याचं शरीर रक्तबंबाळ झालं. त्याने सीतेला झाडाच्या सावलीत बसवलं आणि त्वेषाने लढला. त्याने आपलं वक्राकार शस्त्र काढलं आणि माझ्या पंखांचे तुकडे केले. तो सीतेला घेऊन निघून जात असताना मी काहीही करू शकलो नाही. माझ्या पराजयाबद्दल रडत तुझी वाट पाहत मी इथे पडून राहिलो आहे. मी अत्यंत दुर्दैवी आहे, कारण तो आडदांड पुरुष सीतामातेला घेऊन जाताना मी पाहत असतानाही मी तिला वाचवू शकलो नाही. हे बोलत असताना निराशेने जटायू रडू लागला. रामानेही त्याच्याविषयी कळकळ आणि चिंता व्यक्त केली आणि म्हणाला, पक्षीराज, मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. जे सत्कार्य तू केलं आहेस त्यामुळे मरणोत्तर तुला आनंदाची प्राप्ती होईल. वाईट वाटून घेऊ नको. असं बोलून रामाने आपल्या जटेने त्याच्या पंखावरील धूळ झटकली. लक्ष्मणाने त्याला हुशारी वाटावी आणि तहान भागावी म्हणून त्वरेने जाऊन पाणी आणलं. रामाने त्याच्या चोचीत थेंब थेंब पाणी घातलं. आपल्या या सौभाग्याचा जटायूला परमानंद झाला आणि त्याचा हा आनंद चेहऱ्यावर विलसू लागला. जटायू म्हणाला, रामा, तुझ्या पित्याहूनही मी अधिक भाग्यवान ठरलो. जग सोडताना शेवटच्या क्षणी त्यांना तुझ्या हातून पाणी पिण्याची संधी मिळाली नाही. मला मात्र तुझ्या हाताने शेवटचा घोट मिळतोय. मी तुझ्या मांडीवर विसावू शकलो आहे. तुझ्या बोटातून मी अमृत पिऊ शकलो आणि शेवटचा श्वास सोडण्याच्या वेळी मी तुझं सुंदर कमलवदन पाहू शकत आहे. मी तुझ्यातच विलीन होईन याविषयी मला खात्री आहे. आहा, खरंच मी किती भाग्यवान. मग जटायू खोल जात असलेल्या आवाजात म्हणाला, रामा, तो दुष्ट राक्षस दक्षिण दिशेला गेलाय. बहुतेक तो लंकेला पोचला असेल, म्हणून सरळ लंकेला जा. त्या दुष्टाचा नाश कर आणि मातेला तुझ्या सान्निध्यात आण. जटायूला आणखी बोलता येईना. त्याने एकदाच राम असं म्हटलं आणि शेवटचा श्वास सोडला. रामाने त्याचे प्राण स्वतःत विलीन करून घेतले. त्याने पक्षाच्या शरीराचं क्रियाकर्म उरकलं आणि शेवटच्या क्रियेचं स्नान केलं. हे विधी पार पाडल्यावर दक्षिण प्रदेशाचं चित्र समोर आणत आणि सीतेला ज्या दिव्यातनं जावं लागत असेल त्याचा विचार करत तो दक्षिणेला वळला. वाटेत अजामुखी नावाच्या राक्षसीने त्याला पाहिलं आणि त्यांच्या सौंदर्यावरती भाळली. ती मनाशीच म्हणाली, आहा, काय हे सुंदर शरीर. शारीरिक सौंदर्य अप्रतिम आहे. डोळ्यांचं पारणं फिटत आहे. त्यांच्याशी लग्न करून मी आनंद लुटेन. असा निश्चय करून तिने लक्ष्मणाचा हात धरला आणि त्याला स्वतःकडे खेचलं. लक्ष्मणाने तर्क केला की हिलाही शूर्पणखेसारख्या रोगाने पछाडलं आहे. त्याने तिलाही तितकीच तिरस्करणीय वागणूक दिली. त्याने तिचे अवयव कापले आणि कायमचा धडा शिकवला. ज्या अरण्यातून ते जात होते ते अरण्य तिथे भेटणाऱ्या राक्षसांप्रमाणेच भयानक होतं. रानटी पशूंच्या गर्जनांनी, भीतीदायक चित्कारांनी तो वनप्रदेश दुमदुमत होता. त्या दृश्याने आणि आवाजाने अगदी मजबूत हृदयाचा सुद्धा भीतीने थरकाप उडाला असता. अशा अरण्यातनं दोघं भाऊ मार्ग काढत असताना एक विद्रूप आणि कुरूप आकार समोर आला. तो कबंध नावाचा राक्षस होता. त्याने त्यांचा मार्ग रोखला आणि विचित्र विकट हास्याने रान दणाणून सोडलं. त्यांनी राम लक्ष्मणाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने पकडण्याआधीच रामाने त्याचा वध केला. तो डोकं नसलेला भयानक प्राणी होता. त्याचे हात अति लांब होते. त्याचं तोंड पोटाच्या मध्यभागी होतं. त्याच्या हाताच्या मर्यादेत जे काही येईल त्याचं तो भक्षण करत असल्याने त्या रानात त्याची दहशत बसली होती.
त्याला मारून रामाने अरण्यवासियांना धास्ती निर्माण करणाऱ्या शत्रूपासून सोडवलं. मरणाच्या समयी कबंधाला त्याचा शत्रू कोण हे समजलं. त्याने रामाला ओळखलं. तो म्हणाला, स्वामी, आज तुम्ही मला शापमुक्त केलं. शापामुळे माझी अशी निंदनीय स्थिती झाली होती. तुमच्या दर्शनाने माझ्या पापांची राख झाली. रामाच्या पाया पडता पडता कबंध म्हणाला, कोणताही अडथळा न येता लवकरच तुमचं कार्य तडीस लागेल. दुष्टशक्तीविरुद्ध नक्कीच तुमचा जय होईल. सर्वांवर समान प्रेम करणारा उदार हृदयी राम त्या ठिकाणाहून एकट्या भावाबरोबर पायीच पुढे निघाला. लवकरच त्यांना एक वाकलेली वृद्धा भेटली. तिला सरळ होता येत नव्हतं. नजर मंद झाली होती, हात कापत होते. डोक्यावर फळांची टोपली घेऊन ती त्यांच्याच दिशेने येत होती. तिने त्यांच्या सुंदर आकृतीकडे पाहून तर्क केला की अरण्यात राहणारे ऋषी मोठ्या उत्सुकतेने आणि आनंदाने वर्णन करतात त्याच या व्यक्ती असल्या पाहिजेत. डोक्यावरची टोपली जमिनीवर ठेवून ती रस्त्यातच मोठ्या आदराने आभार प्रदर्शित करीत राम राम असं पुटपुटत उभी राहिली. लक्ष्मणाने विचार केला की कोणा कपटी राक्षसानेच त्यांना त्रास देण्यासाठी हे सोंग केलं आहे. पण लक्ष्मणाचा हा अंदाज चूक आहे हे रामाला माहीत होतं. ती स्त्री राहत असलेल्या आश्रमाला लागूनच असलेल्या झाडाखाली बसण्याचं रामाने ठरवलं. वृद्ध शबरीने कमलनयन पाहिले. त्यांच्या भालप्रदेशावर रुळणारे कुरळे केस, अजानुबाहू आणि रामाचा मेघश्यामल वर्ण पाहिला. ती आपला आनंद फार काळ रोखू शकली नाही. आपला पूज्य भाव अडवू शकली नाही. धावत पुढे येऊन ती दोघांच्याही पाया पडली. तिने विचारलं, तुम्ही कुठून येत आहात? तुमची नावं काय? शांतपणे हसत राम उत्तरला, माते, आम्ही अयोध्येहून येत आहोत. आम्ही वनात राहतो. मला राम असं म्हणतात आणि हा माझा अनुज लक्ष्मण म्हणून माहीत आहे. यावर शबरी उद्गारली, देवा, माझी कित्येक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. मी रात्रंदिवस माझी दृष्टी अंधुक होऊन दिसेनासं होईपर्यंत दूरवर न्याहाळत तुमची वाट पाहत होते. मला यश लाभलं. माझ्या उत्कट इच्छेच्या परिणामस्वरूप तुम्ही दिसलात. माझ्या व्रतवैकल्यांचं फळ मला लाभलं. आहा, मला बक्षीस मिळालं. हे माझ्या गुरूंच्या कृपेचा परिणाम. ही देवाची गूढ करणी. तिने रामाजवळ टोपली आणली. रामाने तिला विचारलं, माते, तू गुरूंविषयी बोललीस. हे तुझे गुरु कोण? ती म्हणाली, त्यांचं नाव मातंग ऋषी. पण या आश्रमात शिष्य म्हणून बायकांना घेत नसत, म्हणून मी झाडाझुडपांच्या मागून पाठ ऐकायची. ते स्नानाला नदीवर जाण्याच्या वाटेवरील काटे मी वाटेवर लोळून दूर करायची, कारण मला हे काम भल्या पहाटे करावं लागे. त्यांच्या पायात बोचतील असे लहान मोठे दगडही दूर करायची. मी इतर शिष्यांप्रमाणे फळं कंदमुळं खाऊन राहायची. माझ्या गुरूंच्या नजरेला न पडता मी त्यांची अशा प्रकारे सेवा करायची आणि दिवसभर जंगलात असायची. महात्मा मातंग यांना माझ्या मनीची उत्कंठा ठाऊक होती. त्यांनी एके दिवशी मला सांगितलं, माते, तुझ्या शरीराने वृद्धापकाळ गाठला आहे. तू जर असे श्रम केलेस तर थकून जाशील. म्हणून आश्रमात येऊन राहा आणि चांगली विश्रांती घे. अशा प्रकारे मी आश्रमाची सेवा करत राहत असताना ऋषींनी देहत्याग करण्याचं ठरवलं आणि मला जवळ बोलावलं. ते म्हणाले, शबरी, ज्या कार्यार्थ मी आलो होतो ते काम पूर्ण झालं. या शरीराचा त्याग करण्याचं मी ठरवलं आहे. तू याच आश्रमात राहशील. थोड्याच काळात राम या जंगलात येईल. त्याला आश्रमात येण्याचं निमंत्रण दे आणि त्याची जी काही सेवा करता येईल ती कर. त्याच्या पदस्पर्शाने हा आश्रम पावन होऊ दे. मी त्यांना खूप विरोध केला. मी म्हणाले की त्यांच्याशिवाय मी या आश्रमात सुखात राहू शकणार नाही. मलाही बरोबर नेण्यासाठी मी परोपरीने विनवलं. पण मृत्यूद्वारे ते जिकडे निघाले होते तिकडे मला घेऊन जाण्याच्या माझ्या इच्छेशी गुरु सहमत झाले नाहीत. ते म्हणाले की रामाची वाट पाहत मला थांबलंच पाहिजे. त्या जबाबदारीतून मी मुक्त होऊ शकत नाही किंवा तो आनंदही मी हातचा घालवू नये. त्या दिवसापासनं तुझं स्वागत करण्यासाठी माझे हात पसरून क्षितिजावर डोळे लावून आणि या दुर्बळ शरीराचं ओझं वाहत मी माझं अस्तित्व टिकवू नये. तुला पाहण्यासाठी आणि तुझी सेवा करण्यासाठी जीव जगवला आहे. हे रामा, स्वामी, दुःखितांवर कृपा करणाऱ्या दीनदयाळा, ऋषींच्या हृदयात वास करणाऱ्या रामा, माझ्या गुरूंची इच्छा पूर्ण झाली. आश्रम काही पावलांच्या अंतरावरच आहे. कृपया तिथे प्रवेश करून त्याला पावन करा. शबरी रामाच्या पाया पडली
आणि तिच्या गुरुची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी विनवू लागली. या वृद्ध स्त्रीच्या भक्तीने आणि शरणागतीने रामाला साहजिकच आनंद झाला. उत्स्फूर्तपणे उचंबळणाऱ्या प्रेमाचीच तो साक्षात मूर्ती होता. म्हणून राम उठला आणि आपला भाऊ लक्ष्मणाबरोबर आश्रमाच्या दिशेने जाऊन त्याने आश्रमात प्रवेश केला. आहा, शबरीला आनंदाचं भरतं आलं. तिच्या आनंदाने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि तो आनंद परमानंदाने मोहरलेल्या भाषेत व्यक्त झाला. ते स्त्रीरत्न त्या क्षणापर्यंत अशक्तपणामुळे काही पावलंही चालू शकत नव्हतं. आता तिला वाटलं की तिच्यात 1000 हत्तींचं बळ आलं आहे. मोठ्या उत्साहाने उड्या मारत ती नदीवर गेली आणि थोड्याच वेळात तिने थंड, स्वच्छ आणि गोड पाणी आणलं. टोपलीतली फळं प्रथम तिने चाखून जी गोड आणि पिकलेली होती ती भावांना तिने अर्पण केली. ते फळं खात असताना मोठ्या आनंदाने आणि कृतज्ञतेने ती त्यांच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत राहिली. त्यांचं खाणं झाल्यावर तिने त्यांचे पाय धुतले आणि पदस्पर्शाने पवित्र झालेले पाण्याचे थेंब डोक्यावर शिंपडून घेतले. देवा, माझी आता काहीही इच्छा नाही. आता मी कशासाठी जगावं? आत्तापर्यंत रामदर्शनाचं सौभाग्य प्राप्त व्हावं म्हणून मी जिवंत होते. आता मला दर्शन मिळालं. आता हे जीवन, हा प्राण तुझ्या चरणकमली विलीन करून घेऊन माझा उद्धार कर. साधू संतांकडून तुझ्या तेजाचं खूप वर्णन ऐकलं होतं. आज प्रत्यक्ष पाहिलं. आज मी आनंदात आणि कृतज्ञतेने आकंठ बुडाले आहे. तिने इतक्या भक्तीने अर्पण केलेली फळं रामाने आनंदाने खाल्ली. खाताना तो म्हणाला, माते, तुझ्या हृदयाप्रमाणेच ही फळंही गोड आहेत. खरोखर ही झाडावर वाढणारी फळं नाहीत. एवढंच काय, जंगलात वाढणारी रानटी फळं इतकी गोड कधीच नसतात, कधी असूच शकणार नाहीत. ही फळं पवित्र जीवनवृक्षावर वाढणाऱ्या शुद्ध मनाच्या फांद्यांवर आणि प्रेमाच्या सूर्यकिरणात वाढणारी आहेत. रामाने प्रत्येक घासागणिक त्या फळांच्या माधुर्याचं कौतुक केलं. रामाला अशा आनंदात पाहून लक्ष्मणाला शब्दातीत आनंद झाला. कारण इतक्या आनंदाने कित्येक दिवसात रामाने फळं खाल्ली नव्हती. इतके दिवस साल काढून कापून जरी फळं रामासमोर ठेवली तरी त्यांची चव तरी रामाने घ्यावी म्हणून लक्ष्मणाला वादावादी, विनंत्या, प्रार्थना कराव्या लागत. सीतेच्या विरहाचं रामाला एवढं दुःख झालं होतं. इतके प्रयत्न केल्यावरही राम फक्त अर्ध फळ खायचा. भावानी खाल्लेल्या फळांच्या संख्येवर लक्ष्मण कधीही समाधानी झाला नव्हता. आज शबरीने झाडावरून पिकून खाली पडलेली फळं रामाला दिली होती. ती दररोज रामासाठी फळं गोळा करून धुवून पुसून ठेवायची आणि राम येत नाही असं बघून नैवेद्य म्हणून तीच फळं रामानेच दिली आहेत असं समजून खायची. दिवस दिवस रामाला गोड पिकलेली फळं देण्यासाठी ती रानातून हिंडायची. अशा प्रकारे दररोज तिच्या प्रेमाने आणि भक्तीने फळं संपृक्त होऊन दुप्पट गोड होत. लक्ष्मणाने पाहिलं की म्हणूनच राम इतक्या आनंदाने ती फळं खात होता. त्याचं मन आनंदाने भरून आलं. त्याने शबरीच्या पूर्णतः सफल झालेल्या भक्तीची मनोमन प्रशंसा केली. इतक्या वर्षांचा आध्यात्मिक अभ्यास आणि आचरण याच्या परिणामामुळे तिला मिळालेल्या त्या दैवी आनंदाचं त्याला कौतुक वाटलं. शबरी हात जोडून रामासमोर उभी राहिली आणि म्हणाली, देवा, मी हीन जातीची आहे. माझ्या बुद्धीवर काही संस्कार झाले नाहीत. मंद आणि मूढ आहे. मी कोणतीही पवित्र कला किंवा ग्रंथांचा अभ्यास केलेला नाही. मी अगदी नीचाती नीच आहे. मी तुझी स्तुती कशी करू? तुझ्या तेजाचं वर्णन कसं करू? मला शब्द वापरण्याचं कौशल्य माहीत नाही. मी माझी सारासार बुद्धीही वाढवली नाही. मी आध्यात्मिक साधनेच्या सर्वात खालच्या पातळीवर आहे. देवाविषयीचं प्रेम हीच काय ती माझी शक्ती. मला दुसरा कशाचाही आधार किंवा पाठबळ नाही. तिचा नैवेद्य रामाने स्वीकारल्याबद्दल रामाच्या दयेविषयी ती म्हणाली, तुझी कृपा अपरिमित आहे. राम तिचे शब्द लक्ष देऊन ऐकत होता. त्याने तिची हनुवटी उचलून थेट तिच्या डोळ्यात पाहिलं. तो म्हणाला, माते, भक्तीचाच मी भुकेलेला आहे. बाकीचं सगळं दुय्यम आहे. विद्वत्ता, बुद्धिमत्ता, अधिकार, सामाजिक प्रतिष्ठा, जात या इतर गोष्टींकडे मी लक्ष देत नाही. माझ्या दृष्टीने त्याला काही किंमत नाही. अध्यात्मातील साधनेने आणि तपश्चर्येने मिळवलेल्या शक्तीपेक्षा प्रेमपूर्वक भक्तीचा गोडवा मला आवडतो. तेच मला हवं असतं. जो माणूस प्रेमविरहित असेल तो पाणी नसलेला मेघ, फळं नसलेलं झाड आणि दूध न देणाऱ्या गायीप्रमाणे वांस आहे.
तो देवापासून सदोदित लांबच राहतो आणि देवाची कृपा त्याला कधीच प्राप्त होत नाही. शबरी, नवविधा भक्तीपैकी मला वाटतं की माणसाने कोणत्या तरी एकाच प्रकारची भक्ती सातत्याने करावी. पण मला असं दिसतंय की तू सर्व भक्तीचे प्रकार पूर्णत्वाने आचरलेस, म्हणून आध्यात्मिक साधनेत तुझ्याहून कोणी श्रेष्ठ असेल असं मला वाटत नाही. मी खरोखरच सर्व प्रकारे आनंदित झालो आहे, कारण तू मला शुद्ध निस्वार्थ भक्ती अर्पण केली आहेस. तू मला हृदयातून निर्माण होणारं, सर्व दिशांना आणि सर्व प्राणीमात्रांना व्यापणारं प्रेम अर्पण केलं आहेस. तू स्वप्नातही कोणावर आळ घेतला नाहीस, म्हणूनच तुझं मन शुद्ध झालं आहे. तुझं मन चांगलं झाल्याने फुलत नाही की वाईट झाल्याने सुकत नाही. तू सर्व दृष्टीने भाग्यवान आहेस. रामाचे हे मार्गदर्शनपर शब्द शबरीने अंतःकरणात साठवले. ती म्हणाली, रामा, परमेश्वराला आनंदी करण्यासाठी उत्तम प्रयत्न करणं याहून भक्तासाठी दुसरा मार्ग नाही. असा मार्ग आहे का कोणता? मी आणखी कशाची लालसा धरत नाही. आज माझे वडील, माझा देव, माझ्या जीवनाचा स्वामी, सर्व जगताचा देव, सर्व निर्मितीचा स्वामी माझ्यासमोर आला. जानकीनाथा, जनककन्या सीतेच्या नाथा, माझ्या सौभाग्याचं मोजमाप कसं करू? या ठिकाणी तिला आणि दोघा भावांनाही सीतेची एकदम आठवण झाली. राम म्हणाला, शबरी, आत्तापर्यंत तू आम्हाला चिंतामुक्त आनंदी ठेवलं होतंस, पण आता आम्हाला दुःखात लोटतेस. शबरीला दुःख झालं. तिने भीतीने त्रेधा तिरपीट उडालेल्या अवस्थेत वर पाहिलं आणि विनंती केली, देवा, हे तू काय बोलतोयस? माझ्या हातून घडलेल्या प्रमादाबद्दल क्षमा कर. ती त्याच्या पाया पडली. रामाने तिला विचारलं, शबरी, तुला सीतेबद्दल काही माहिती आहे का? तू तिच्याबद्दल काही ऐकलंयस का? शबरी उत्तरली, मला काय माहीत नाही. सीतेबद्दल मला काय ठाऊक नाही. ज्या कोणा स्त्रीला रामतत्व माहिती आहे ती त्या स्त्री जातीच्या रत्नाबद्दल, त्या सद्गुणांच्या मुकुटमण्याबद्दल, त्या स्त्रीत्वाच्या प्रकाशाबद्दल, सीता तत्वाविषयी काय अज्ञानी असेल? आहा, काय तिचं महान सौभाग्य! ती माझ्या रामाचीच प्रत्यक्ष सावली आहे. रामा, माझे गुरु मातंग ऋषींनी मला सीता तत्वाबद्दल जे शिकवलं ते तुला सांगितलंच पाहिजे. अर्थातच तुला माहीत नाही असं काही नाही, पण आता तू मला विचारलंस की मला सीतेबद्दल काही माहिती आहे की नाही, म्हणून मला जे माहिती आहे ते मी सांगते. रामाने राक्षस वंशाचा नाश करण्याचं आपलं कार्य साधण्यासाठी मंथरा आणि कैकईच्या मनात भ्रांती निर्माण केली. याचा परिणाम म्हणून माझ्या गुरूंनी मला सांगितलं, सीता, राम आणि लक्ष्मणाने वनवासाची वर्ष व्यतीत करायची म्हणून अरण्यात प्रवेश केला आहे. ते म्हणाले, ते तिघं आश्रमांना भेटी देतील आणि तपस्यांना आशीर्वाद देतील. राम या तपस्यांच्या साधनेत आणि यज्ञविधीत त्रास देणाऱ्या राक्षसांना मारेल. त्यांनी असं सांगितलं की राम अशी योजना करेल की ज्यामुळे सगळ्या राक्षस कुळाची भक्कम धागे जोडलेल्या राक्षसराज रावणाला या नाटकातील सीतेचं अपहरण करण्याच्या कथानकात भूमिका वठवण्याचा मोह होईल. त्यांनी मला हमी दिली की रावणाने पळवलेली सीता ही खरी सीता नसेल. त्यांनी मला सांगितलं की पळवलेल्या सीतेचा शोध घेत राम इथे येईल आणि पूर्वी कधीही मिळालं नसेल असं फळ मला प्राप्त होईल. आपला थोरला भाऊ वाली याच्या घातक लूटमारीपासून वाचवण्यासाठी या आश्रमानजीक असलेल्या ऋषमुख पर्वतावर आसरा घेतलेल्या सुग्रीवाशी राम सख्य जोडेल असंही माझ्या गुरूंनी मला सांगितलं. सुग्रीवाच्या मदतीने सीतेला शोधून काढण्याचं काम राम साध्य करेल. रामा, या तुझ्याच योजनेनुसार घडणाऱ्या वैश्विक नाटकाचा सूत्रधार तू आहेस. तुझ्या या नाटकातील प्रसंग माझ्या गुरूंना माहीत होते, ते त्यांनी मला सांगितले. हे सर्व विश्वच तुझी रंगभूमी आहे. या विश्वाचं भविष्य तुझ्या इच्छेने ठरतं. तुझी इच्छा या विश्वाचं स्थैर्य आणि वाढीची हमी देतं. जे काही घडतं ते केवळ तुझ्या इच्छेचं उलगडणं आहे. याशिवाय कोणतीही लहान वा महान गोष्ट घडत नाही. देवा, तू या नाटकात असं भासवतोयस की जणू तुला तुझी योजना माहीत नाही. तू असं भासवत आहेस की सीतेच्या विरहाने तू दुःखी आहेस. फक्त जे मूर्ख आहेत किंवा ज्यांचा आत्मिक सत्यतेवर विश्वास नाही किंवा जे नास्तिक आहेत त्यांनाच हे खरं वाटेल. जे देवतत्वाला जाणणारे आणि त्याच्या गूढतेबद्दल सतर्क असतील, जे भक्त असतील आणि जे परमात्मा हेच त्यांचं सत्य असं जाणण्याचा प्रयत्न करणारे साधक असतील, त्यांना हे दुःखी होणं खरं वाटणार नाही. तूच सर्व कर्माचा कर्ता आहेस. कोणी कितीही शक्तिशाली असो,
तो तुझ्या इच्छेला विरोध करायला असमर्थ आहे. लोकांच्या चांगलं वाईट अशा प्रतिक्रियाही तुझ्याच इच्छेने निर्माण होतात, म्हणून ते त्यांचे जनक नसतात. अज्ञानी जीवांना भलंही असं वाटो की तेच त्यांची कर्म कार्यान्वित करीत आहेत. रामा, माझ्या उद्धटतेबद्दल क्षमा कर. मी तुझ्यासमोर खूप बोलले. असं बोलून शबरी रामाच्या पाया पडली. तिने योगाग्नी चेतवला आणि त्यात तिचं शरीर भस्म झालं. तिचा श्वास रामतत्वात विलीन झाला. जय साईराम.